हाय, हॅलो. आज बघूया झटपट होणारी पावभाजी टेस्टी आहे. फ्लावर घेतलाय, फ्लावर चिरून घेतलाय. शिमला मिरची घेते, शिमला मिरची पण चिरून घेऊयात. त्यातील बी काढून घ्यायची शिमला मिरचीमधील. बीट घेऊयात, बीटचे साल काढून घ्यायचे. बीटने छान कलर येतो पावभाजीला. एक मोठा बीट घेतलाय. बटाटा घेऊयात, बटाट्याचे साल काढून घेऊयात. साल काढायचा आणि मधून चिरून घ्यायचा. गाजर घेऊयात, गाजर पण चिरून घेऊयात. आणि सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एका कुकरमध्ये टाकून घ्यायच्या. आणि त्यामध्ये मटर टाकला आणि वरून बीट टाकले. पाणी ॲड करूयात आणि कुकर लावून घेऊयात. कुकरच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. कांदा घेतलाय, कांदा छान बारीक केला मॅशरने. आले लसूण पेस्ट केली, आलं आणि लसूण त्यात थोडंसं मीठ टाकले. हे बघा 4 शिट्ट्या झाल्यात. त्यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे भाजी छान मॅश होते. मॅश करून घेऊयात. गरम गरमच मॅश करायची म्हणजे पटकन मॅश होती. फोडणीची तयारी करूयात. कढई घेतली, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घेतलं. थोडंसं तेल जास्त टाकायचं. 3 चमचे तेल घेतले. तेल थोडंसं गरम झाले की त्यामध्ये कांदा ॲड करूयात. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊयात. थोडासा कलर चेंज झाला की मग त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. कांदा लाल झालाय, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घरचे लाल तिखट ॲड केले. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं टाकू शकता. आणि त्यामध्ये पावभाजी मसाला ॲड केला. मिक्स करून घ्यायचं. गॅस थोडासा कमी ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाही आहेत. आणि त्यामध्ये मॅश केलेली पावभाजी टाकून द्यायची. सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या. हे बघा किती छान कलर आलाय. बीटमुळे छान कलर येतो पावभाजीला. नॅचरल कलर आहे, कुठलाही कलर टाकायची गरज नाही आहे. छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड केलं आहे म्हणजे शिजायला पण थोडंसं पाणी लागते. त्यामध्ये थोडंसं बटर ॲड करूयात. बटर टाकले, मीठ ऑलरेडी टाकलं होतं. आणि त्यावर झाकण लावून आपण एक 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर ठेवून द्यायचं. मस्त झाली, थोडीशी घट्ट झाली. रेडी आहे पावभाजी. बघा त्याच्यासोबत